कौटुंबिक वादातून एकाच कुटुंबातील तिघांच्या मृत्यूनं छत्रपती संभाजीनगरसह संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय. 19 वर्षीय कुणाल चंद्रगुडे हा कौटुंबिक वादानंतर आत्महत्या करण्याच्या उद्देशानं डोंगरावर गेला होता. कुणालला डोंगराच्या कडेला पाहून त्याचे वडील मुरलीधर चंद्रगुडे त्याला वाचवण्यासाठी धावले आणि त्याचा हात पकडला. मात्र याच वेळी दोघांचाही तोल गेला आणि बाप लेक दोघेही सुमारे 300 फूट खोल दरीत कोसळले. डोळ्या देखत पती आणि मुलाला दरीत पडताना पाहून आई संगीता चंद्रगुडे यांनीही धक्क्यानं डोंगरावरून उडी घेतली. या दुर्दैवी घटनेत एकाच कुटुंबातील तिघांचाही जागीच मृत्यू झाला. या कुटुंबाच्या जाण्यानंतर घरात आता फक्त एक मूक जनावर उरलंय, त्यांचा वफादार कुत्रा. कुणालचा त्याच्या कुत्र्यावर खूप जीव होता. तो रोज सकाळी त्याला घेऊन फिरायला जायचा, पण ज्याच्यासोबत तो रोज घराबाहेर पडायचा तो कुणाल आता कधीच परत येणार नाही. कुणाल आणि त्याच्या आई-वडिलांच्या मृत्यूनंतर हा कुत्रा घरात एकटाच बंद आहे. शेजाऱ्यांच्या सांगण्यानुसार कालपासून तो सतत जोरजोरात ओरडत आहे. तो काही खात नाही, पाणी पित नाही आणि झोपतही नाही. शेजाऱ्यांनी त्याला खायला देण्याचा प्रयत्न केला, पण तो काहीच खायला तयार नाही. कदाचित हा मूक जीवही आपल्या कुटुंबाच्या अचानक जाण्यानं दुःखी झालाय. ज्या घरात काही दिवसांपूर्वी कुणाल, त्याचे आई वडील आणि या कुत्र्याचा आवाज होता, आज त्याच घरात फक्त स्मशान शांतता आहे. शांतता भेदणारा या कुत्र्याचा आवाज. शेजाऱ्यांचं म्हणणं आहे की कुत्र्याचा तिन्ही सदस्यांशी खूप लढा होता. आता घरात कोणीच नसल्यानं त्यांनी पोलिसांकडे घरात बंद असलेल्या या मुक्या जीवाला बाहेर काढून त्याच्या देखभालीची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे.